जगाच्या पाठीवर ना कुठेही प्रगती होईल माझी, पण इथे राहिलो ना तर नक्कीच नाही होणार. हा घे तुझा जॉब आणि ठेव तुझ्याकडेच. आणि दुसरा श्रेयस वाघमारे मला शोधूनच दाखव. आय क्विट मिस्टर वारंग. टाळ्या वाजवायची खूप हौस आहे ना तुम्हा सगळ्यांना. तुमच्यासारखे दुप्पट एम्प्लॉईज माझ्या हाताखाली काम करतील तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला टाळ्या वाजवाव्या लागतील माझ्यासाठी. आणि काय रे कुशल, लाज नाही वाटत तुला? चोऱ्या माऱ्या करून डील मिळवतोस. अरे हिम्मत असेल तर कष्टाने मिळव ना. आणि हा वारंग मूर्ख या तुमच्यासारख्या लोचट लोकांना पाळून ठेवले. एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेवा. हा श्रेयस वाघमारे रिक्स अँड अँगल कंपनीपेक्षा मोठी कंपनी उभी करेल आणि ती सक्सेसफुली रन सुद्धा करेल. आणि या वारंगला दाखवून देईन मी की बिझनेस ग्रो कसा करायचा. वाघमारे साहेब चहा. त्या वारंगला दे, त्याला गरज आहे त्याची. तुम्ही आज लवकर आलात? मी चहा टाकते तुमच्यासाठी. काय हो, आज लवकर आलात? नोकरी सोडली. काय? एवढं दचकायला काय झालं? तूच म्हणत होतीस ना बिझनेस नाही करू शकत. आता दाखवतो करून. तुम्ही खरंच नोकरी सोडली? नाही, गंमत करतोय. खरंच सोडली का? मला तर हेच हवं होतं. थँक्यू गणू. अच्छा, म्हणजे हे सगळं तू मुद्दामून करत होतीस? नाही, म्हणजे मला माझ्या ना गणूने सांगितलं होतं की तुम्ही बिझनेस करण्यासाठी परफेक्ट आहात. आणि मी बघितलंय ना तुमचे कष्ट, तुमची जिद्द, तुमची चिकाटी. माझं सांगणं फक्त एवढंच होतं की तुम्ही एवढे सगळे कष्ट करताना मग त्याचा मोबदला तुम्हाला मिळाला पाहिजे. तुमचं नाव मोठं व्हायला पाहिजे ना, बस. तुला अजून सगळी गंमतच वाटते. बिझनेस करणं खूप रिस्की असतं. आता ती रिस्क घेतलीये मी तुझ्या हट्टाखातर. आता काय प्रॉब्लेम झाला ना तर तू आणि तुझा गणू रिस्पॉन्सिबल. कळलं ना? असं काही होणार नाहीये. तुम्ही ना काही काळजी करू नका. हो जाएगा रे सब. सगळं होईल का ठीक? मला माहितीये. पण आता हे सगळ्या घरच्यांना कळल्यानंतर काय होईल माहितीये ना? घोर महापाप करून आलोय मी. असंच वागतील सगळे. मी तर कोणाला काय सांगणार नाहीये. तूच सगळं निस्तरायचंय, समजलं ना? आई बाबा आले असतील. तुम्ही काळजी करू नका, मी बोलते त्यांच्याशी. संजू, विद्युत, काय झालं संजूला? गाढ झोपलाय तो. कदाचित गोळ्यांमुळे झोप लागली असेल. तू बस, मी तुला पाणी घेऊन येतो. नको ताई, ही वेळच काय येते. पण संजूच्या शाळेतून त्याच्या आईला रिपीटेडली कॉल केले जातात. ती कॉल उचलतही नाही आणि पुन्हा फोनही करत नाही. त्याला बरं वाटत नाही. आणि ही कुठे आहे? फिरायला, हिंडायला, पिक्चर बघायला नाही गेलीये.
ऑफिसमध्ये असणार, मीटिंग मध्ये असू शकते, महत्वाच्या फोन सायलेंटवर असू शकतो. म्हणून तुम्ही तिला थेट बेजबाबदार ठरवून मोकळे. तुम्ही संजूला शाळेतून आणलं तर बिघडलं कुठे? तुमचाही मुलगा आहे ना तो. आई, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तो माझा मुलगा आहे, म्हणून मलाही असं वाटतं की त्याने माझ्यासोबत राहावं. म्हणजे मी त्याला शाळेत सोडायला आणायला जाऊ शकतो, पण तो इथे राहिल्यावर मी हे सगळं कसं करू? चला, झालं ना, बापाची ड्युटी करून झाली, निघा आता. चला. श्रेयस, मला इथे राहायची काही हौस नाहीये, पण संजूला कितपत बरं वाटतं हे कळल्याशिवाय आणि त्याचा ताप उतरल्याशिवाय मी इथून जाणार नाही. त्याला उगाच शाळेत पाठवलं. त्याला सकाळीच बरं वाटत नव्हतं. अगं ताई, तुला कळलं होतं ना, मग त्याला शाळेत का पाठवलंस तू? म्हणजे तुझं म्हणणं काय, या घरात सगळे बेजबाबदार आहेत? प्रत्येक गोष्टीचा भलताच अर्थ काढून तुला वादच करायचे असतात का? अरे, मी फक्त एवढंच म्हणतोय की संजूची तब्येत बरी नाही आणि अशा वेळी त्याच्या आई किंवा वडिलांपैकी एकाने इथे राहणं गरजेचं आहे. आणि एक बाप म्हणून इथे थांबणं ही माझी जबाबदारी आहे, निदान त्याची आई येईपर्यंत. ती नसली ना तरी आम्ही आहोत त्याचं बघायला सगळं. हाच तर प्रॉब्लेम आहे ना, सगळे सगळंच बघतायत, त्यामुळे तिला जाणीवच नाहीये तिची जबाबदारी काय आहे. मी माझ्या बहिणीबद्दल एकही चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही, आधीच सांगतोय तुला. संजू कुठे आहे? विद्युत, मला खूप मिस कॉल्स येऊन गेले शाळेत ना. मी जेव्हा कॉल बॅक केला तेव्हा मला समजलं की संजू तुझ्यासोबत इथे आलाय घरी. कुठे आहे संजू? काय झालंय त्याला? तूच बघ. शिल्पी, तो आज झोपलाय. चल, झालं, आई आली त्याची, तू जाऊ शकतोस, निघ. श्रेयस, पुरे. विद्युत, त्याला कुठलं औषध दिलंय त्या लोकांनी? ते मला काय माहित नाही. मी शाळेत गेलो तेव्हा संजू झोपला होता आणि शाळेतले डॉक्टर गोळ्या देऊन निघून गेले होते. अरे पण काय दिलंय, नेक्स्ट औषध कधी द्यायचंय हे सगळं विचारायचंच ना. अशी अर्धवट कामं कशी करतोस रे तू? एक मिनिट शिल्पी, मी माझ्या हातातली सगळी कामं सोडून शाळेत गेलो, त्याला इथे घेऊन आलो आणि तू यातून चुका काढून मलाच ओरडतेस. शिल्पी, आपल्या घरातून तू संजूला घेऊन जेव्हा इथे राहायला आली होतीस ना, तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की संजूकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्याच्या बाबतीत कोणतेही कॉम्प्रोमाइज मला चालणार नाही. 100 वेळा शाळेतून तुला फोन केले, तुला जमत नाही ना तर हे सगळं सोडून दे, नोकरी सोड. तुला जे काही पैसे लागतात ना ते मी देईन तुला. आणि मग काय तुझ्या बहिणीची कॉपी बनवू का? तेच तर करायचं नाहीये मला. नकोय तुम्हाला तुझे पैसे विद्युत. मला माझ्या मुलाला कधीही हे भासवायचं नाहीये की त्याची आई त्याच्या वडिलांवर डिपेंडेंट आहे. तुझ्या बहिणीसारखं एकेका छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला माझ्या नवऱ्याकडे हात पसरायचे नाहीयेत. तुझ्या बहिणीला नाहीयेत रे काही मतं, तिचं काही म्हणणंच नाहीये या जगात. पण माझं म्हणणं आहे आणि ते कायम असणार आहे. शिल्पी, ताईला मध्ये आणायची गरज नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुला नोकरी करून ह्याला सांभाळायला जमत नाहीये ना तर नोकरी सोड. आज जे झालं ना ते पुन्हा व्हायला नको आहे. त्या लोकांनी 100 वेळा तुला फोन अरे केला. काय 100 वेळा फोन, 100 वेळा फोन? नाही, मला गाण्याच्या आवाजात ऐकू आलं नाही. तिकडे पार्टी चालू होती. एक मिनिट, तू ऑफिसला गेलीस की पार्टी करत होतीस? ऑफिस मध्ये पार्टी होती आणि बहिणीला माहिती होतं, तिनेच माझ्या साडीला इस्त्री करून दिली होती. हो ना बहिणी? हो. म्हणजे तू मीटिंग मध्ये किंवा कोणत्याही महत्वाच्या कामात बिझी नव्हतीस? इतका इश्यू करायची काहीच गरज नाहीये विद्युत. माझ्या सिनियरच्या प्रमोशनची पार्टी होती, नॉर्मल पार्टी. उगाच चान्स मिळालाय म्हणून मला वाईट ठरवून मोकळा होऊ नकोस. चुका काय फक्त माझ्याकडनंच होत नाही, तुझ्याकडनंही होतात, तेही वारंवार. साधं फी भरायला तुला वेळ नसतो. शिल्पी, मी संजूची फी रेग्युलरली भरतो. ती ऑनलाईन सुद्धा भरता येते. त्या दिवशी स्पोर्ट्स इन्चार्जला भेटायला सांगितलं होतं, गेलास नाही. कुठे होतास तू? हा, कुठे हिंडत होतास? शिल्पी, मी हिंडत नव्हतो. मी काय? बोल ना, बोल. सगळं सेटल केलं. म्हणजे बाबा, FIR झालेलाच नाहीये, त्यामुळे सगळं सोपं झालं. पण तुम्ही हे कार्ड घ्या आणि आधी श्रेयसला घरी घेऊन जा. काही नाही. नाही, तू बोलूच शकत नाही सारे, कारण तुझ्याकडे बोलायला काही नाहीच आहे. आणि हो,
तू संजूच्या शाळेत का गेला नाहीस याचं उत्तर तुझ्याकडे त्या दिवशी सुद्धा नव्हतं आणि आजही नाहीये, कारण मुळात तू फक्त आणि फक्त टाइमपास करत होतास. विद्युत, त्या दिवशी तू कुठे होता सांग तिला. बाबा, मी त्या दिवशी एका महत्वाच्या कामात होतो. विद्युत, तिला सांग त्या दिवशी तू पोलीस स्टेशन मध्ये होतास आणि हिच्या भावाला बाहेर काढण्याची सोय करत होता. सांग तिला. काय म्हणालात तुम्ही? पोलीस स्टेशन? पण पोलीस स्टेशन मध्ये तू का होतास आणि कधी? आई थांब ग जरा. तू पोलीस स्टेशनला आलेलास? श्रेयस, मी सगळं समजावून सांगतो. म्हणजे तू आला होतास? श्रेयस, लेट मी एक्सप्लेन. नो, तुला आता मला एक्सप्लेन करायची गरज नाहीये. आता ज्या व्यक्तीने मला एक्सप्लेनेशन द्यायचं ना, तोच व्यक्ती मला देईल. अश्विनी, हा आला होता तिकडे? मी काय विचारतोय? हा आला होता तिकडे? श्रेयस, तिच्यावर ओरडू नकोस. माझ्या बायकोशी बोलतोय मी, मध्ये पडू नकोस. हा आला होता तिकडे? हो. पण का आला होता? याला का बोलवलं आणि मला सांगितलं पण नाही? आणि आजही मला कळलं नसतं. एवढं डोकं चालायला लागलंय तुझं? श्रेयस, विद्युतला अश्विनीनं नाही, मी फोन केला होता. पण का फोन केला त्याला? मी माझी सोय करू शकत नाही का? इतका युजलेस आहे का मी? त्या इन्स्पेक्टरनी माझा फोन नाही दिला, त्याचं माझं काम तेव्हाच झालं असतं. बाबा, तुम्ही मला कमी लेखण्याची एक संधी सोडू नका. मुद्दाम बोलवलं ना या विद्युतला? मूर्खासारखं बोलू नकोस. मला तुझी बदनामी होऊ द्यायची नव्हती. दुसरा कुठला वकील आला असता ना, तर ही गोष्ट बाहेर पडली असती. हाही माझ्यासाठी बाहेरचाच आहे. अरे, तुला अजूनही इथेच राहायचंय? मी माझ्या भावाकडे राहते. माझ्या मुलाला घेऊन? हो, पण मी कोणावरही बर्डन नाही. अरे, मी माझा जॉब करते आणि मी सगळं सांभाळू शकते. ते तुझ्यासाठी. इथे त्याचा कोणाला कसलाही उपयोग नाहीये. पण कोणी काही उपयोगासाठी करतच नाहीये विद्युत. माझ्या भावाची नोकरी चांगली आहे, तो व्यवस्थित कमवतो. माझी आणि संजूची जबाबदारी तो घेऊ शकतो व्यवस्थित. शिल्पी, तू आणि संजू माझी जबाबदारी होतात, आहात आणि राहाल. एनिवे, मी जे आता बोलतोय ना, ते तुला आत्ता कळणार नाही. आणि मी इथे जास्त थांबलो ना, तर उगाच वाद निर्माण होते. काळजी घे आपल्या मुलाची. बापरे. बस 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 बस. हळू. पप्पा आले होते, मला भेटले का नाही? तुझे पप्पा आले होते. तुझ्या पप्पांना ना खूप महत्वाचं काम होतं आणि तू गाढ झोपला होतास. कर. आता मी उठलोय, आता त्यांना परत बोलव. हो, बोलवणारच होते. बघ, हे ना तू सगळं पटपट पटपट खाऊन घे. हे सगळं संजूने खाऊन संपवलं तर संजूचे पप्पा संजूला फिरायला घेऊन जाणार, हो की नाही? मज्जा. हे तू काय सांगतेस त्याला? हे असलं काहीतरी नको सांगू सगळं. संजू, तुझे पप्पा इथे येणार नाहीयेत आणि आपणही तिकडे जाणार नाही आहोत. शिल्पी, अगं आत्ताच हे सांगायला हवं का? त्याला खाऊन घेऊ देत ना जरा. हे तू मला शिकवू नकोस बहिणी. आणि मुळात तू माझ्या भानगडीत पडूच नकोस. दादाच्या बाबतीत न सांगता जो काही आगाऊपणा केलायस ना, तिथपर्यंत ठीक आहे. पण माझ्यामध्ये आणि विद्युत मध्ये तू अजिबात पडू नकोस. दे इकडे, मी भरवते. चल बाबडेश, पटपट पटपट फिनिश करू. हा, हे मला मामीच्या हाताने खायचंय. उगाच शाणपणा करू नकोस. चल पटकन तोंड उघड.
शिल्पी दे ना माझ्याकडे, मी भरवते त्याला. अगं कालपासनं त्याने काहीच खाल्लं नाहीये. माझ्या हातनं खायचंय तर खाऊ दे ना त्याला. हेच हे जे अति केअर करण्याचा तुमचा स्वभाव आहे ना, त्याचाच कंटाळा आलाय मला. आणि याचाच वीट आला होता म्हणून तुझ्या आईचं घर सोडून इकडे आलीये मी. अरे श्रेयस, तो मिस्त्री म्हणाला की आठवड्यात काम करून घेऊ, त्याला ऍडव्हान्स द्यायला लागेल. ते काम जरा लांबणीवर टाकूया आपण. अरे पण लांबणीवर कशाला, आताच करून घेऊया ना. तू पैशाची काळजी नको करू, मी करून घेईल. बाबा मी जे काही बोलतो त्याच्या सतत विरुद्धच करायचं असतं का तुम्हाला? मी सांगतोय ना आता नको. आणि पाणीच गळतं ना, काय पूर आलाय का घरात? करायचं असेल तेव्हा मी फोन करीत त्या माणसाला, आता काय नको. आणि तुम्ही पडू नका यात. कुहूला आज तू सोडशील का? मला जरा दुसरीकडे जायचंय. मी सोडते. असू दे अश्विनी, मी सोडतो कुहूला. चल ग. बर. चला. एक मिनिट बाबा. हा. चल जा लवकर. चला, बस आली असेल. दादा, आज तू ऑफिसला जाता जाता मला तो सिल्वर मॉल आहे ना, त्याच्या टर्न पाशी प्लीज सोडशील ना. डब्बा. अरे मी आज कुठे जाणार नाही, घरातच आहे. अरे बापरे, निघतेच मी. अहो तुम्ही नोकरी सोडल्याचं सगळ्यांना सांगून का नाही टाकत? काल तुझ्या भावासमोर शिल्पी काय बोलली ऐकलंस ना? असं धाडकन सांगता येणार नाही सगळ्यांना. शांतपणे विचार करून सांगावं लागेल. आणि हो, तेही तू सांगणार आहेस, मी नाही. बाबा हे बघा ना, बॅग फाटली आहे. यातून सगळं पाणी आतमध्ये जातं. मला कॉलेजसाठी नवीन बॅग घ्यायचे, पैसे द्या ना. मयू इकडे ये. हे बघ ना. अगं एवढीच तर फाटली आहे ना बाळा, शिवून घेऊ ना आपण. पण का शिवायची आई? बाबा मला मागच्या महिन्यातच नवीन बॅग घेऊन देणार होते. ते बिझी होते म्हणून राहून गेलं. मी जाऊन नवीन बॅग घेणार. बाबा मला नवीन टिफिन बॉक्स, तो फुटलाय. मामा मला नवीन शूज, ते फाटलेत. बाबा टिफिन, मामा शूज, मामा शूज, मामा शूज. गप्पा बसा. बॅग, टिफिन, शूज कोणाला काही मिळणार नाही. आणि मयुरी, आता अनावश्यक खर्च करणं बंद कर. बाबा या दोघांमुळे तुम्ही मला का बोलताय? आणि हे अनावश्यक नाहीये. मामा शूज, मामा शूज. कोणाला काही मिळणार नाही सांगितलं ना मी. दादा, तू त्याच्यावर कशाला ओरडतोयस? संजू बेटा, मम्मा तुला घेऊन देईल ना नवीन शूज. आतू, मग तू मला पण नवीन टिफिन बॉक्स घेऊन देशील? कुहू, तुझा टिफिन बॉक्स नवीनच आहे की नाही? यु नो, आपल्याला सगळ्यांनाच ब्रेकची गरज आहे. ब्रेक म्हणजे? वन डे पिकनिक. आपण कुठेतरी ट्रिपला जाऊया. येस, करेक्ट आयडिया. पण जायचं कुठे? बाबांच्या ऑफिसच्याच क्लबवर जाऊया का? म्हणजे ते एम्प्लॉई डिस्काउंट पण मिळून जाईल आपल्याला. अरे हो, आणि तिकडे फूड पण छान असतं. दादा, तू उद्या ऑफिसला गेलास ना की सगळ्यांसाठी ते बुकिंग करूनच टाक. पहिली गोष्ट, उद्या मी ऑफिसला जाणार नाही.
आणि दुसरी गोष्ट मयुरी तुझ्यासाठी जरा अभ्यासाकडे लक्ष दे. हे शॉपिंग, पिकनिक, बॅग्स हे सगळं सोड आता. बाबा पण नाही, मयू हे हे जरा तू आवर. अहो चला आपण बाहेर जाऊया जरा. मला नाही जायचं वॉक. अहो त्याला नक्की काय झालंय? आज ना उद्या मलाच खरी सांगावं लागेल की यांनी नोकरी सोडली आहे.